नाशिक जिल्ह्यातील आदिवासी भागात शासकीय आश्रमशाळांची अवस्था दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे। या ढिसाळ व्यवस्थेविरोधात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार नितीन पवार यांनी काल कळवण येथील प्रकल्प कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं। तब्बल 5 तास आंदोलन करून संबंधित अधिकाऱ्यांकडून समर्पक असं उत्तर मिळत नसल्यानं आमदार नितीन पवार हे चांगलेच संतापल्याचं पाहायला मिळालं आणि त्यांनी ठाम शब्दात प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला। शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती 15 ऑगस्ट पर्यंत झाली नाही तर त्या शाळा बंद करा। शाळा सुरू होऊन 2 महिने उलटले पण शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारीच नाही। निवेदनं, मागण्या, आंदोलन करूनही आदिवासी विकास विभाग आणि कळवण प्रकल्प प्रशासनानं कसली दखल घेतली नाही। बोबली शासकीय आश्रमशाळेची अवस्था विदारक आहे। संपूर्ण शाळा अक्षरशः गळती झाली आणि मुलं तशीच वर्गात बसतात। वर्गात शिकवायला शिक्षक नाही, केवळ एकच शिक्षक आहे जो सर्व वर्ग पाहतो आणि शिकवतो। ही स्थिती विदारक आहे। दुसरीकडे मानी आश्रमशाळेतील परिस्थिती अजून भयानक। स्वयंपाकगृहात सडलेला भाजीपाला आहे, मुलांना अन्न चांगलं मिळत नाही, शिपाई सुद्धा नाही, विद्यार्थी स्वतः झाडू मारतात। हिवाळा पावसाळा काहीही असो, प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि शिक्षण दोन्ही धोक्यात आहे। या सगळ्या गंभीर परिस्थितीकडे अधिकारी कानाडोळा करतायत। इतकंच नाही तर आमदार नितीन पवार आणि त्यांच्या शिष्टमंडळाला अधिकारी भेटत नाहीत। मग सामान्य जनतेची कोणी दखल घेणार का, असा संतप्त सवाल आता उपस्थित होतोय। आदिवासी भागातल्या अधिकाऱ्यांची मुजोरी असल्याची तीव्र भावना व्यक्त होत असून या अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली। या शाळेतील पोरं का बरे तुम्ही घरी घेऊन चालले? आम्ही शासकीय आश्रमशाळा बागकडा या शाळेत शिक्षक व इतर कर्मचारी कुणी असून आमच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होत असल्या कारणाने आम्ही मुलांना घरी घेऊन जातो। प्रत्येकच वर्गाला शिक्षक नाही काय? प्रत्येक वर्गात नाही असं आहे, कारण सर्वसाधारणतः 5-6 संख्येचं प्रमाण कमी आहे आणि त्या मुलांना परिपूर्ण हे होत नाही। त्याच कारणामुळे आम्ही मुलांना घेऊन येतो। तरी जवळपास परमनंट शिक्षक किती आहेत या शाळेला? 3 ते 4 असणार। फक्त 3 ते 4 आहेत, बाकी सर्व इतर वर्ग कॉन्ट्रॅक्ट बेसवरतीच आहेत। कॉन्ट्रॅक्ट बेसवर आहेत आणि आता सध्या मुलांना कोण शिकायला कोण नाही। हे पोरं किती दिवस घरी थांबवणार तुम्ही? जोपर्यंत शासन तात्काळ या मुलांची दखल घेत नाही तोपर्यंत आम्ही मुलांना काही शाळा सोडणार नाही। काय तुम्ही रिस्पेक्ट दिलाच नाही मला। 1-1.5 तास म्हणजे मी थांबलो। मी 1-1.5 तास थांबलो म्हणजे यांना किती तुम्ही छळताय? साहेबांची एवढी तुम्ही जसा करतात, आमचं काय? साहेबांचा अधिकार तरी कळतो का? नाही कशाला काय सर्व येऊन गेला काय, कशाला माफी मागतो मी? तुमच्यामुळे आता सर्व विभागांना त्रास होतो। नाही बहुतेला जाऊ द्या, बहुतेला नाशिक जिल्ह्यातील कळवण आणि सुरगाणा तालुक्यातील अनेक आश्रमशाळा म्हणजे सरकारी योजनांमध्ये भारी पण जमिनीवर उद्ध्वस्त अशी अवस्था। शिक्षणाचा हक्क कागदावरच, जमिनीवर मात्र गळणारे वर्ग आणि सडलेली व्यवस्था, असा भयावह चित्र आहे। या संपूर्ण परिस्थितीवर आमदार नितीन पवार यांनी थेट कारवाईची भूमिका घेत 15 ऑगस्ट पर्यंतचा अल्टिमेटम दिला। तोपर्यंत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांची नियुक्ती केली नाही तर शाळा बंद करण्याचा इशारा दिला। 15 ऑगस्ट पर्यंत शिक्षक आणि कर्मचारी मिळाले नाही तर शाळा बंद करण्याचा आमदार नितीन पवारांचा इशारा म्हणजे फक्त रोष नव्हे तर आदिवासी शिक्षण व्यवस्थेतील खऱ्या अपयशांचं विदारक प्रतिबिंब आहे। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।